हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स विम्याचं खाजगीकरण कसं झालं हे बघणार आहोत. प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स बिझनेसमध्ये आपण प्रायव्हेटायझेशनचे काही मेरिट्स अँड डिमेरिट्स खाजगीकरणाचे फायदे, गुण किंवा तोटे किंवा दोष आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे. बघा, भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास परवानगी देण्याचं धोरण म्हणजे खाजगीकरण होय. तुम्हाला हे विचारलं जाईल की खाजगीकरण म्हणजे काय MCQ मध्ये. भारतीय विमा सेवा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी देण्याचे धोरण म्हणजे खाजगीकरण होय. उपक्रमाची मालकी व व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने बघा, उपक्रमाची मालकी व व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने मालकी भागाची विक्री खाजगी क्षेत्रास करणे खाजगीकरणात अपेक्षित असते. उपक्रमाची मालकी व व्यवस्थापन खाजगी क्षेत्राकडे देण्याच्या दृष्टीने मालकी भागाची विक्री खाजगी क्षेत्रास करणे खाजगीकरणात अपेक्षित असते. सार्वजनिक उपक्रमाची मालकी सरासरी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी खाजगीकरण अपेक्षित असते. बघा काय सांगितलंय, सार्वजनिक उपक्रम जे असतील त्या सार्वजनिक उपक्रमांची मालकी सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी खाजगीकरण इथं अपेक्षित असतं आणि अपेक्षित आहे. सार्वजनिक उपक्रमाची मालकी व नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे देण्यासाठी सार्वजनिक उपक्रमाची मालकी व नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे देण्यासाठी अशा उपक्रमांचे भाग भांडवल खाजगी उद्योजक, जनता अथवा कर्मचारी वर्गास विकले जाते. सार्वजनिक उपक्रमांची मालकी व नियंत्रण खाजगी क्षेत्राकडे देण्यास अशा उपक्रमांचे भाग भांडवल खाजगी उद्योजक, जनता अथवा कर्मचारी वर्गास विकलं जात असते. सरकार एखाद्या व्यवसायाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवून धोरण बदलून अशा खाजगी क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देत असते तर त्याचाही खाजगीकरण या संज्ञेमध्ये काय होतो, समावेश होतो. बघा काय सांगितलंय, सरकार एखाद्या व्यवसायाची मक्तेदारी स्वतःकडे ठेवते आणि त्याचं धोरण बदलून अशा खाजगी संस्थांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देत असते. तर त्याचाही खाजगीकरण या संज्ञेमध्ये समावेश होत असतो. भारतामध्ये 1990 नंतर आर्थिक विकासाचं वारं वाहू लागलं. लक्षात घ्या, तुम्हाला हे साल सुद्धा MCQ ला विचारले जाणार आहेत. भारतामध्ये 1990 नंतर आर्थिक विकासाचं वारं वाहू लागलं आणि सरकारनं अर्थव्यवस्था काय केली, खुली केली, ओपन केली. बघा, भारतामध्ये 1990 नंतर आर्थिक विकासाचे वारे वाहू लागले आणि सरकारने अर्थव्यवस्था खुली केली. त्यामागे व्यवसायातील स्पर्धा वाढून भारतीय व्यवसायाची व्यवसायिक क्षमता वाढावी हा उद्देश होता. यामध्ये काय, तर व्यवसायाची स्पर्धा वाढावी आणि भारतीय व्यवसायाची व्यवसायिक क्षमता वाढावी हा उद्देश यामध्ये होता. खुल्या अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा एक भाग म्हणून उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात देशातील आणि विदेशातील उद्योजकांना
व्यवसायासाठी परवानगी देण्याचे धोरण आरंभले. बघा, खुल्या अर्थव्यवस्थेचा धोरणाचा एक भाग म्हणून उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रात देशातील आणि विदेशातील उद्योजकांना व्यवसायासाठी परवानगी देण्याचे धोरण इथं आरंभलं गेले. ओघानेच विमा क्षेत्रातही खाजगी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी बघा ओघाने विमा व्यवसाय क्षेत्रामध्येही व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी मागणी करण्यात येऊ लागली. खाजगी उद्योजकांना व्यवसाय सुरू करायचा होता विमा क्षेत्रामध्ये, त्यासाठी परवानगी देण्यासंबंधी मागणी करण्यात येऊ लागली. विमा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राचा शिरकाव होण्यास समाजातील काय सांगितलंय बघा, विमा क्षेत्रामध्ये खाजगी उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यासंबंधी मागणी करण्यात येऊ लागली. विमा क्षेत्रात खाजगी क्षेत्राचा शिरकाव होण्यास समाजातील विविध घटकांकडून टीका होऊ लागली. तरीही केंद्र सरकारने 1999-2000 मध्ये विमा व्यवसाय खाजगी क्षेत्रासाठी खुला करण्याचा निर्णय इथं घेतला. त्यानंतर विमा व्यवसाय क्षेत्राचं खाजगीकरण कशा पद्धतीने झालं बघा. विमा व्यवसाय हा खाजगीकरणामध्ये कशा पद्धतीने आला, केंद्र सरकारने विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले केल्यानंतर भारतातील मोठ्या उद्योग समूहांनी विमा कंपन्या सुरू केल्या आहेत. ओके, केंद्र सरकारने विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुलं केलं आणि त्यानंतर मोठ्या उद्योग समूहांनी विमा कंपन्या सुरू केल्या आहेत. या विमा व्यवसाय क्षेत्रातील खाजगी कंपन्यांच्या विमा व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी विमा नियमन व विकास प्राधिकरण नावाची स्वतंत्र संस्था स्थापन केली. बघा, ज्या विमा व्यवसाय करणाऱ्या खाजगी कंपन्या असतील त्या खाजगी कंपन्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी विमा नियमन व विकास प्राधिकरण नावाची स्वतंत्र संस्था स्थापन करण्यात आली. आणि या प्राधिकरणास कायदेशीर दर्जा देण्यासाठी बघा विमा नियमन व विकास प्राधिकरण संस्थेची स्थापना ज्या वेळेला झाली, या प्राधिकरणास कायदेशीर दर्जा देण्यासाठी त्याच नावाचा कायदा सुद्धा करण्यात आला. बघा, विमा नियमन व विकास प्राधिकरण संस्था स्थापन झाली, परंतु त्याला कायदेशीर दर्जा दिला नव्हता. कायदेशीर दर्जा देण्यासाठी त्याच नावाचा कायदा तयार करण्यात आला, कायदा संमत करण्यात आला. ओके, तसेच खाजगी क्षेत्रास परवानगी दिल्यामुळे 1938च्या विमा कायद्यामध्ये बघा, खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे 1938च्या विमा कायद्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या तिथं करण्यात आल्या आहेत. आयुर्विमा व सर्वसाधारण विमा अशा दोन्ही दुरुस्त्या इथं करण्यात आल्या. बघा, आयुर्विमा व सर्वसाधारण विमा अशा दोन्ही दुरुस्त्या इथं करण्यात आल्या. आयुर्विमा व सर्वसाधारण विमा अशा दोन्ही विमा क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास परवानगी दिल्यामुळे आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 बघा, आयुर्विमा व सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये
खाजगी क्षेत्राला परवानगी ज्या वेळेला दिली गेली त्यावेळेला आयुर्विमा महामंडळ कायदा आयुर्विमा महामंडळ कायदा 1956, सर्वसाधारण विमा व्यवसाय राष्ट्रीयकरण कायदा 1972 मध्ये सुद्धा आवश्यक त्या सुधारणा इथं करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने 1999 ते 2000 मध्ये केंद्र सरकारने 1999 ते 2000 मध्ये विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले करण्याचा निर्णय घेतला. काय सांगितलंय बघा, केंद्र सरकारने 1999 ते 2000 मध्ये विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुलं करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच खाजगी विमा व्यवसाय करणाऱ्या कंपन्याही विमा व्यवसायामध्ये काम करू लागल्या. ओके, तरी 2000 आणि 2001 सालापासून विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्याचं पदार्पण जास्तीत जास्त झालं. बघा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कोणत्या साली विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांचं पदार्पण झालं, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. साल असेल 2000 ते 2001. या वर्षी विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांनी आपली एंट्री केली किंवा आपलं पदार्पण केलं. ओके, आयुर्विमा व सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना झाली. बघा, आयुर्विमा व सर्वसाधारण विमा या दोन्ही क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांची स्थापना झाली. भारतातील टाटा, बिर्ला, बजाज, भारती, अंबानी, सहारा, कोटक, श्रीराम इत्यादी उद्योग संस्थांनी विमा व्यवसायासाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्या आहेत. भारतातील टाटा, बिर्ला, बजाज, भारती, अंबानी, सहारा, कोटक, श्रीराम इत्यादी उद्योग समूहांनी विमा व्यवसायासाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. लक्षात घ्या, कोणत्या उद्योग संस्था अशा आहेत की त्यांनी विमा व्यवसायासाठी आपल्या स्वतंत्र कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. तर फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगता येईल, भारतातील टाटा असेल कंपनी, टाटा उद्योग समूह असेल, बिर्ला उद्योग समूह असेल, बजाज असेल, भारती असेल, अंबानी असेल, सहारा असेल, कोटक, श्रीराम इत्यादी उद्योग समूहांनी विमा व्यवसायासाठी स्वतंत्र कंपन्या स्थापन केल्या आहेत. ओके, विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले असले तरी भारतीय आयुर्विमा महामंडळ व सर्वसाधारण विमा महामंडळ तिच्या 4 दुय्यम कंपन्यांसह. ओके, बघा, आयुर्विमा महामंडळाच्या आणि सर्वसाधारण विमा महामंडळाच्या 4 दुय्यम कंपन्या. काय सांगितले, विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले केले असले तरी भारतीय आयुर्विमा महामंडळ व सर्वसाधारण विमा महामंडळ यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी त्या महामंडळाचे खाजगीकरण झालेले नाही. दुसऱ्या भाषेत, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 महामंडळे व खाजगी क्षेत्रातील कंपन्या असे दोन्ही घटक इथं कार्यरत आहेत. विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी क्षेत्रास खुले केले असले तरी भारतीय आयुर्विमा महामंडळ व सर्वसाधारण विमा महामंडळ यांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यात आलेलं आहे. बघा, विमा व्यवसाय क्षेत्र जरी खाजगी कंपन्यांसाठी ओपन केलेलं असेल
भारतीय आणि विमा महामंडळ आणि सर्वसाधारण विमा महामंडळ यांचं अस्तित्व त्यांच्या जागेवरती आहे. ओके, त्यांचं अस्तित्व तिथं कायम ठेवलेलं आहे. या महामंडळाचे खाजगीकरण झालेले नाही. दुसऱ्या भाषेत विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 महामंडळे व खाजगी क्षेत्रातील कंपन्या असे दोन्ही घटक कार्यरत असतात. काय सांगितले बघा, त्या महामंडळाचे खाजगीकरण झालेले नाही. दुसऱ्या भाषेत विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 2 महामंडळे व खाजगी क्षेत्रातील कंपन्या असे दोन्ही घटक इथं कार्यरत आहेत. ओके, त्यानंतर खाजगीकरणाचे फायदे गुण बघूयात किंवा गुण. ओके, मेरिट्स. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्रायव्हेटायझेशन और मेरिट्स ऑफ प्रायव्हेटायझेशन. काय सांगितले, विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुल्या करण्याच्या धोरणाचे काही गुण अथवा फायदे तर काही दोष अथवा तोटे आहेत. बघा, विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या धोरणाचे विमा व्यवसाय क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्याच्या धोरणाचे काही गुण अथवा फायदे आहेत, तर काही दोष अथवा तोटेही आहेत. विमा क्षेत्रात खाजगी क्षेत्राला खुले करण्याचे ठळक फायदे अथवा गुण पुढीलप्रमाणे सांगता येतील. त्यामध्ये बघा, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यात निकोप स्पर्धा होण्यास मदत झाली. विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांसाठी विमा व्यवसाय क्षेत्र ज्या वेळेला खाजगी कंपन्यांसाठी खुलं करण्यात आलं, तर त्यावेळेला त्या धोरणाचे काही गुण आहेत, काही फायदे आहेत. त्याचबरोबर फायद्यांबरोबर काही त्याचे तोटे आहेत आणि दोषही आहेत. ओके, तर त्यामध्ये पहिला गुण किंवा फायदा बघा, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यात निकोप स्पर्धा निर्माण होण्यास मदत झालेली आहे. काय सांगितलंय, विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यामध्ये निकोप स्पर्धा निर्माण झालेली आहे. देन सेकंड पॉइंट, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्यातील निकोप स्पर्धेमुळे दोन्ही घटकांच्या विमा व्यवसाय क्षेत्राचा विकास होण्यास गती मिळालेली आहे. दुसऱ्या पॉइंटमध्ये काय सांगितले, सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्यातील निकोप स्पर्धा निर्माण झाल्यामुळे दोन्ही घटक असतील, दोन्ही घटकातील विमा व्यवसाय क्षेत्राचा विकास होण्यास गती मिळालेली आहे. तिसरा पॉइंट, खाजगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे अधिक लोकांपर्यंत विमा व्यवसायाचे लाभ पोहोचण्यास मदत झालेली आहे. ज्या वेळेला खाजगी कंपन्या विमा व्यवसाय कंपन्यांमध्ये आल्या, त्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत विम्याची माहिती, विम्याचे फायदे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर खाजगी कंपन्या गतिमान पद्धतीने कार्य करत असल्यामुळे
खाजगी कंपन्या अधिक गतिमान पद्धतीने कार्य करत असल्याने देशातील विमा व्यवसायाची जलद गतीने वाढ होईल. बघा, ज्या वेळेला खाजगी कंपन्या जास्त गतिमान पद्धतीने काम करतात त्यावेळेला देशातील व्यवसायाची गती ही वाढते. देशातील व्यवसाय जलद गतीने विकास होतो देशातील व्यवसायाचा. ओके, त्यानंतर खाजगी कंपन्या आपले अस्तित्व टिकविण्यासाठी अधिक धडपड करीत असल्याने जिथे सार्वजनिक महामंडळे पोहोचले नाहीत त्या ठिकाणी खाजगी कंपन्या जाऊन विमा व्यवसाय मिळवतात. काय सांगितले? खाजगी कंपन्या आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जास्तीत जास्त धडपड करत असतात. ओके, आपलं अस्तित्व टिकून राहावं, आपले विमेदार टिकून राहावे आपल्या कंपनीशी, त्यासाठी त्या जास्तीत जास्त धडपड करत असतात. आणि जिथे सार्वजनिक महामंडळे पोहोचलेले नाहीत त्या ठिकाणी खाजगी कंपन्या जाऊन आपला विमा व्यवसाय करत असतात. त्यामुळे विम्यापासून वंचित लोकांपर्यंत व गावांपर्यंत विमापत्र जाईल. काय सांगितलंय बघा, त्यामुळे काय होतं, विम्यापासून जे वंचित लोक असतील त्या लोकांपर्यंत, त्या गावांपर्यंत विमापत्र जातं. देन 6वा पॉईंट, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये मिळालेला निधी राष्ट्रीय विकासासाठी उपलब्ध झालेला आहे. खाजगी कंपन्यातील विमा कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये मिळालेला निधी हा राष्ट्रीय विकासासाठी उपलब्ध झालेला आहे. बघा काय सांगितलंय, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून विमा व्यवसायामध्ये मिळालेला निधी राष्ट्रीय विकासासाठी उपलब्ध झालेला आहे. 7वा पॉईंट आहे, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रवेशामुळे विमा व्यवसाय वाढत असून त्याद्वारे लोकांना बचतीस प्रोत्साहन मिळते व त्याद्वारे राष्ट्रीय बचतीचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. बघा काय सांगितले, खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रवेशामुळे विमा व्यवसाय वाढत असून त्याद्वारे लोकांना बचतीची सवय लागलेली आहे आणि त्याद्वारे राष्ट्रीय बचतीचे प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रवेशामुळे विमा व्यवसाय तर वाढत चाललेला आहे, त्याद्वारे लोकांना बचतीचे प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि लोक जास्तीत जास्त बचत करू लागलेले आहेत. त्यामुळे राष्ट्राचं बचतीचं प्रमाण सुद्धा इथं वाढलेलं आहे आणि लोकांना बचतीची सवय असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर 8वा फायदा किंवा गुण बघा काय सांगितलंय, खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना ग्रामीण भागात विमा व्यवसाय करण्याचे बंधन घातल्यामुळे ग्रामीण भागामध्ये विमा व्यवसाय पसरण्यास मदत झाली आहे. ओके, खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांना ग्रामीण भागात विमा व्यवसाय करण्याचं बंधन घातलेलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात विमा व्यवसाय जास्तीत जास्त पसरण्यात मदत झालेली आहे. त्यानंतर 9वा पॉईंट, खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. बघा, खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली आहे. जे शिक्षित बेरोजगार तरुणी होत्या त्यांना जास्तीत जास्त रोजगार मिळालेला आहे. त्याचबरोबर कंपन्यांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग व विमा व्यवसायासाठी लागणारे अभिकर्ते यांच्या रूपाने ही रोजगाराची निर्मिती झालेली आहे. बघा काय सांगितले, खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झालेली आहे. कंपन्यांसाठी लागणारा कर्मचारी वर्ग व विमा व्यवसायासाठी लागणारे अभिकर्ते यांच्या रूपाने ही रोजगाराची निर्मिती तर झालेली आहे. ओके, त्यानंतर 10वा पॉईंट बघा, सार्वजनिक महामंडळे व खाजगी कंपन्या यांच्यातील स्पर्धेमुळे संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विम्याच्या अधिक चांगल्या व नवनव्या योजना विकसित करण्यास चालना मिळालेली आहे. सार्वजनिक महामंडळे व खाजगी
खाजगी कंपन्या यांच्यातील स्पर्धेमुळे संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विम्याच्या अधिक चांगल्या व नवनव्या योजना विकसित करण्यास चालना मिळालेली आहे. त्यानंतर अधिक चांगल्या व नवनव्या विमा योजना विकसित करण्याच्या अधिक चांगल्या व नवनव्या ज्या काही विमा योजना असतील त्या विमा योजना विकसित करण्याच्या स्पर्धेमुळे जनतेला अधिक चांगले विमा लाभ व विमा क्षेत्र मिळत आहे. अधिक चांगल्या व नवनव्या विमा योजना विकसित करण्याच्या स्पर्धेमुळे जनतेला अधिक चांगले विमा लाभ व विमा क्षेत्र मिळत आहे. खाजगी क्षेत्राला विमा व्यवसायामध्ये परवानगी दिल्यामुळे खाजगी क्षेत्राला विमा व्यवसायात परवानगी दिल्यामुळे खाजगी क्षेत्राच्या विकासाला हातभार लागलेला आहे. त्यानंतर खाजगी कंपन्यांना विमा व्यवसायामध्ये सर्व कार्याची परवानगी दिल्यामुळे खाजगी कंपन्यांना विमा व्यवसायामध्ये सर्व कार्याची परवानगी दिल्यामुळे त्या कंपन्यांना राष्ट्रीय विकासामध्ये योगदान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि त्या कंपन्या राष्ट्रीय विकासामध्ये आपला योगदान करत आहेत, आपला हातभार लावत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात खाजगी क्षेत्र हे राष्ट्रीय विकासाला हातभार लावताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विमा व्यवसायातील स्पर्धेमुळे विमा व्यवसायात जी स्पर्धा होते त्या स्पर्धेमुळे सार्वजनिक महामंडळांनी आपल्या ग्राहक सेवांमध्ये अधिक सुधारणा केलेली आहे. काय सांगितलंय, विमा व्यवसायातील स्पर्धेमुळे सार्वजनिक महामंडळांनी आपल्या ग्राहक सेवांमध्ये अधिक सुधारणा केलेली आहे. त्यानंतर खाजगीकरणाचे दोष यामध्ये विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला परवानगी दिल्यामुळे त्याचे काही फायदे आहेत, गुण आहेत, आपण त्याचा पाहिले. ओके, त्याचे ज्या पद्धतीने फायदे आहेत त्याच पद्धतीने त्याचे तोटेही आहेत, दोषही आहेत, ते आपण बघूया. तो पहिला दोष किंवा पहिला तोटा तो म्हणजे खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने व न परवडणाऱ्या विमा योजना असे गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. काय सांगितलंय, खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने व न परवडणाऱ्या विमा योजना असे गैरप्रकार होण्याची शक्यता इथं असते. त्यानंतरचा दोष म्हणजे विमा व्यवसाय मिळवण्यासाठी खाजगी कंपन्यांना अनुचित पद्धतीचा अवलंब करतात. काय सांगितले, विमा व्यवसाय मिळवण्यासाठी खाजगी कंपन्या अनुचित पद्धतीचा अवलंब करतात. त्यानंतरचा तिसरा दोष तुम्हाला सांगितला आहे, विमा ग्राहकांना लाभ देण्याऐवजी खाजगी कंपन्या स्वतःसाठी अधिक नफा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. विमा ग्राहकांना लाभ देण्याऐवजी खाजगी कंपन्या स्वतःसाठी अधिक नफा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. त्यानंतर चौथा, खाजगी कंपन्या विमा योजनांबाबत संभाव्य ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. त्यानंतर पाचवामध्ये, खाजगी कंपन्या आपल्या विविध विमा योजनांबाबत लेखी माहितीपत्रक तयार करण्याबाबत खाजगी कंपन्या आपल्या विविध विमा योजनांबाबत लेखी माहितीपत्रक तयार करण्याबाबत व ते संभाव्य ग्राहकांना देण्याबाबत उत्सुक नसल्याचे आढळते. तोंडी माहिती देण्यावर व त्या कंपनीच्या प्रतिनिधींचा भार असतो. काय सांगितले, तोंडी माहिती देण्यावर त्या कंपनीच्या प्रतिनिधींचा भार हा असतो. खाजगी कंपन्यांच्या स्पर्धेमुळे संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खोटी आश्वासने व न परवडणाऱ्या विमा योजना असे गैरप्रकार होण्याची शक्यता इथं असते. देन सेकंड म्हणजे विमा व्यवसाय मिळवण्यासाठी खाजगी कंपन्या अनुचित पद्धतीचा अवलंब करतात. त्यानंतर विमा ग्राहकांना लाभ देण्याऐवजी खाजगी कंपन्या स्वतःसाठी अधिक नफा
मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. हा, विमा ग्राहकांना लाभ देण्याचं राहिलं बाजूला. विमा कंपन्या काय करतात? खाजगी विमा कंपन्या खाजगी विमा कंपन्या स्वतःच्या लाभाचा विचार जास्त करत असतात. विमेदारांना लाभ देणं बाजूला राहील. खाजगी कंपन्या विमा योजनांबाबत संभाव्य ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. बघा, खाजगी कंपन्या ज्या असतील त्या विमा योजनांबाबत जे ग्राहक असतील त्या ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. खाजगी कंपन्या ग्राहकांचा लाभाऐवजी स्वतःच्या नफ्याचा जास्त विचार करत असतात. त्यामुळं खाजगी कंपन्या ह्या काय करतात? स्वतःच्या ग्राहकांना जे काही विम्याचे लाभ असतील त्याची परिपूर्ण माहिती त्या देत नाहीत. त्यानंतर 5वा पॉईंट सांगितलाय तुम्हाला. 5वा दोष सांगितलाय. आपण दोष बघतो, तोटे बघतोय. 5वा तोटा सांगितलाय. खाजगी कंपन्या आपल्या विविध योजनांबाबत संभाव्य ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. खाजगी कंपन्या आपल्या विमा योजनांबाबत संभाव्य ग्राहकांना परिपूर्ण माहिती देत नाहीत. त्यानंतरचा 5वा पॉईंट, खाजगी कंपन्या आपल्या विविध विमा योजनांबाबत लेखी माहिती पत्रक तयार करण्याबाबत व ते संभाव्य ग्राहकांना देण्याबाबत उत्सुक नसल्याचं आपल्याला इथं आढळून येतं. तोंडी माहिती देण्यावरती त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा भर हा जास्तीत जास्त असतो. काय सांगितले? तोंडी माहिती खाजगी कंपन्या हे जास्तीत जास्त तोंडी माहिती देण्यावरतीचा भर हा जास्तीत जास्त असतो आणि ते ग्राहकांना लेखी माहिती पत्रक देण्यासाठी उत्सुक नसतात. 6वा पॉईंट तुम्हाला सांगितलाय. 6वा तोटा सांगितलाय, दोष सांगितलाय. विमा योजनांचे व विमा छत्राचे लाभ समजावून सांगण्याऐवजी खाजगी कंपन्या आक्रमक जाहिरात व आक्रमक विमा विक्रीवर अधिक भर देत असतात. काय सांगितलंय? विमा योजनांचे व विमा छत्राचे लाभ समजावून सांगण्याऐवजी खाजगी कंपन्या आक्रमक जाहिरात व आक्रमक विमा विक्रीवरती अधिक भर देत असतात. बघ, खाजगी कंपन्यांचा दोष काय आहे की खाजगी कंपन्या ग्राहकांना विम्याचं संरक्षण कशा पद्धतीचे आहे, विम्याच्या योजना कशा पद्धतीच्या आहेत हे समजावून सांगण्याऐवजी त्या आक्रमक जाहिरातींवरती जास्तीत जास्त भर देत असतात. त्यानंतर बघा, 7वा दोष आहे. खाजगी कंपन्या विमापत्राची मुदत संपल्यानंतर ज्या वेळेला संपते त्या विमापत्राची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम देतील किंवा नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये खात्री नाही. ओके, खाजगी कंपन्या विमापत्राची मुदत ज्या वेळेला संपते, बघा, खाजगी कंपन्या विमापत्राची मुदत ज्या वेळेला संपते त्या विमापत्राची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम देतील किंवा नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये तर खात्री नसते. दुसऱ्या भाषेत खाजगी विमा कंपन्यांवर लोकांचा अद्याप विश्वासही नसतो. ओके, ज्या काही खाजगी विमा कंपन्या असतात त्या खाजगी विमा कंपन्यांवर लोकांचा विश्वास सुद्धा नसतो. काय सांगितलंय? खाजगी विमापत्राची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम ही
डिटेल किंवा नाही याबाबत लोकांच्या मनामध्ये खात्री नसते खाजगी विमा कंपन्यांच्या बाबतीत. ओके, खाजगी विमा कंपन्यांची तर गॅरंटीच नसते की ज्या वेळेला मुदत संपेल त्या वेळेला ती विमा कंपनी आपल्याला रक्कम, आपली जेवढी रक्कम आहे तेवढी रक्कम आपल्याला परत देईल की नाही. ओके, त्यावरती खाजगी कंपन्यांवरती मोस्टली लोकांचा विश्वास हा नसतो आणि अद्यापही नाही. ओके, त्यानंतर 8वा दोष म्हणजे खाजगी विमा कंपन्यांचा मुख्य उद्देश हा नफा मिळवणं हा असतो. लक्षात घ्या, लोकांना सेवा देणं राहिल्या बाजूला स्वतःच्या नफ्याकडे त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं. खाजगी विमा कंपन्यांचा मुख्य उद्देश काय असतो तर नफा मिळवणे. हे तुम्हाला MCQला विचारलं जाणार. ग्राहकांना विमा सेवा देणे हे त्यांचं दुय्यम कार्य असतं. बघा, त्यांचा मुख्य उद्देश असतो, मुख्य प्रमुख उद्देश असतो तो म्हणजे नफा मिळवणे आणि दुय्यम उद्देश त्यांचा असतो तो म्हणजे ग्राहकांना विमा सेवा देणे. समजते? त्यांचा प्रमुख उद्देश असतो नफा मिळवायचा आणि त्यांचा दुसरा दुय्यम उद्देश असतो तो म्हणजे ग्राहकांना सेवा द्यायचा. त्यानंतर 9वा बघा, 9व्या दोष मध्ये बघूयात आपण. 9वा दोष काय सांगितलाय? खाजगी कंपन्यांच्या नफ्याचा विनियोग व लाभ हा खाजगी लोकांसाठीच मर्यादित राहतो. खाजगी कंपन्यांचा विनियोग व लाभ हा खाजगी लोकांसाठीच मर्यादित राहतो आणि त्या कंपन्यांच्या नफ्यावर सार्वजनिक मालकी राहत नाही. त्या कंपन्यांच्या नफ्यावरती सार्वजनिक मालकी राहत नाही. अशा रीतीने विमा व्यवसाय क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रास परवानगी दिल्यामुळे वरील प्रकारचे दोष आपल्याला दिसून येतात. बघा काय सांगितलंय, यामुळं विमा व्यवसाय क्षेत्रात जर खाजगी क्षेत्राला परवानगी दिली तर आपल्याला काही फायदेही दिसून येतात आणि त्याबरोबर जास्तीत जास्त आपल्याला त्याचे तोटे दिसून येत असतात, दोष दिसून येतात. अर्थात खाजगीकरणाच्या फायद्या तोट्यांची विमांसाठीही तर जास्तीत जास्त त्याचे आपल्याला फायदे दिसून येतात. बघा, खाजगीकरणाच्या फायद्या आणि तोट्याची जर आपण तुलना केली तर आपल्याला जास्तीत जास्त काय दिसून येते? फायदे आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतात. फायदे आपल्याला 14 सांगितले, तोटे आपल्याला 9 सांगितले. मग फायदे जास्त आहेत की तोटे जास्त आहेत? तर आपल्याला खाजगीकरणाचे फायदे जास्तीत जास्त आहेत. तसेच विमा नियमन व विकास प्राधिकरणाचे कठोर नियंत्रण प्रस्थापित झाल्यास, बघा, विमा नियमन व विकास प्राधिकरणाचं कठोर नियंत्रण ज्या वेळेला प्रस्थापित होतं त्यावेळेला खाजगी कंपन्यांच्या दोषाचं प्रमाण इथं कमी होत असतं. ओके, सो या पद्धतीने आपण काय बघितलंय? प्रायव्हेटायझेशन ऑफ इन्शुरन्स बिझनेस इन 1990, 1990. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया आपण. कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करा.